अगं बाई, हळद संपली वाटतं. आई काय करतेस? तुझ्यासाठी हळद घालून दूध बनवतेय. म्हणतात ना अलीकडे प्यायला हवं. ते काय वाढतं? इम्युनिटी. म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पण हीच हळद का वापरतो आपण? कारण ही हळद सर्वगुण संपन्न आहे. भारतातल्या उत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या सैलम या प्रकाराची हळद आहे. बघ हळदीचा रंग किती छान सोनेरी पिवळा आहे नाही? अरोमा पण छान आहे एकदम. हे बघ, दुधाला उकळी फुटली ना की अशी हळद घालायची. घे बबड्या, पी. खरं तर आपण सगळ्यांनीच रोज हळद घातलेलं दूध प्यायला पाहिजे. शुभ्रा, काय झालं ग? काल तुमच्याकडे पोलीस आले होते? हो, मी पाहिलं. गेट बाहेर पोलीस व्हॅन उभी होती. बराच वेळ होते पोलीस. काय फायदा, आले तसे गेले. म्हणजे अभिजित राजेंची चौकशी करायला आले होते म्हणे. प्रज्ञा, तुला काय माहिती ग? कदाचित पासपोर्टची चौकशी करायला आले असते. शुभ्रा, तू इथे? हा सर, ते मी गुळ आणि बेसन आणायला चालले होते. मला सांगायचंस ना, मी येताना आणला असता. अभिजित राजे, तुम्ही काही ऐकत नाही हो? छुपे रुस्तुम निघालात. सांगतेस का प्रज्ञा? न्यूज आहे माझ्यासाठी. अरे हो, बिल्डिंगचा न्यूज सोर्स माझ्यासमोर उभा आहे. आता बऱ्याच खबरा करणार. छेओ, मी काय खबर देणार तुम्हाला? सध्या बिल्डिंग मध्ये ब्रेकिंग न्यूज तुमचीच आहे. तुम्ही दिसता तसे नाही आता. मग दिसतो तसा नाहीच आहे मी. तुला इतक्या दिवसात कळलं नाही? हो, पण तुम्ही एवढे हे असाल असं वाटलं नव्हतं. म्हणतात ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तुझ्याच तोंडाने बोललीस म्हणून बरं. म्हणजे काकूंना जोक कळला म्हणून त्या हसतायत. तुला नाही कळायचं. बरं काकू, तुम्हाला या प्रज्ञाच्या काही गमती जमती सांगते. अहो, ही कारखानीच काका काकूंना तू. मला उशीर होतोय, मी निघते. लेले वहिनी, तुम्ही माझ्याबरोबर येताय की गॉसिप करत इथेच थांबताय? अगं नाही, मलाही उशीरच होते. चल. बघितलं, गेली लगेच. लोकांच्या घरातल्या सगळ्या बातम्या हिला माहित करून घ्यायच्या असतात. स्वतःच्या घरात काय चाललंय ह्याचा पत्ता नाही. आणि आपल्या घरातल्या बातम्या हिच्यापर्यंत कशा पोहोचतात हे तर तुम्हाला माहिती असेलच. खबरा काढून घेणं पण एक कला आहे ग. आणि त्यात प्रज्ञाचा हात कोण धरू शकेल? पण तुम्ही चांगलं उत्तर दिलं तिला. मला खूप राग आला होता तिचा. आपल्या घरी पोलीस येऊन गेले ही बातमी सुद्धा प्रज्ञानेच केली आहे गावभर. खरं ग, आपली आसावरी खमकी आपल्याला नाही काळजी. नाही सर, पण मला वाटते. हो, म्हणजे मला कालच्या प्रकारानंतर थोडी भीती वाटायला लागली आहे. आई पण बघा ना, काल रात्रीपासून एकदम शांत शांत आहेत. त्यांच्या डोक्यात काय चाललंय काही कळतच नाहीये. आपण थांबवूया काही बबड्यागिरी. मी एक काम करते, मी आईंकडे जाते, मी त्यांना सॉरी म्हणते आणि हा सगळा विषय खरंच संपवून टाकते. का 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 कालपर्यंत तर मला धीर देत होतीस. आसावरी आत्ता कुठे बदलायला लागली, आता माघार नाही, बबड्यागिरी कंटिन्यू होणार म्हणून. हे काय, कुणी आलंय का आपल्याकडे गावाहून? सर, या आपल्या घरच्याच बॅगा आहेत सगळ्या. आई, कुठे चालली आहेस तू? हे बघ, मी तुला परत कुठेही जाऊ देणार नाहीये. आई, एक वेळ मी जाईन हे घर सोडून, पण तू या घरची लक्ष्मी आहेस. तू कुठेही जायचं नाहीये आई. हे काय चाललंय सगळं? काय म्हणतोय सोहम आसावरी? एवढ्या बॅग्स घेऊन कुठे निघालीस तू? ह्या बॅगा माझ्या नाही आहेत, ह्या बॅगा तुमच्या आहेत. माझ्या? मी कुठे निघालोय?
म्हणजे तुम्ही गोंधळून जाऊ नका. मी विचार करून बोलते आणि रागावून वगैरे बोलत नाहीये. अतिशय शांतपणे सांगते तुम्हाला. मी तुम्हाला आपल्या लग्नाच्या बंधनातनं मुक्त केलंय. म्हणजे काल जो काही प्रकार घडला त्यानंतर आपण एकत्र राहावं असं मला नाही वाटत आहे. किंवा ना घराच्या बाहेर तरी तुम्हाला हवं तसं तुम्हाला जगता येईल ना. आई अहो हे असं अचानक. शुभ्रा, अचानक नाही, मी अतिशय विचार करून बोलते. आई अगं एवढ्या जड बॅग्स तू एकटीनेच आणल्यास? मला सांगायचं होतं ना, मी मदत केली असती तुला. बरं मला सांग, आणखी बॅग्स आहेत का? तिच्यातल्या बदलाचा पहिला फटका मला बसलाय. मी सांगत होते ना तुम्हाला सर, सगळं बोलून टाकूया आपण. काय झालं आई, सांग ना. आणखी बॅग्स आणायच्या आहेत का? नाही बबड्या, सगळं सामान घेऊन आले मी. असावरी ऐक. हे बघा, आईने ठरवलंय तिला उगाच त्रास देऊ नका. तिचा निर्णय झालाय आणि तिने तुम्हाला तो ऐकवलाय. असावरी माझं ऐकून तरी घे तू. लाडू झालेच आहेत, फक्त भरतीये मी. अहो तुम्हीच म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा शेवट गोड झाला पाहिजे, म्हणून तुमच्यासाठी हा साजूक तुपातला गोड शेवट. आई दे ना ते लाडू, मी बाहेर बॅग जवळ ठेवतो. दे. नाही म्हणजे आईने इतक्या प्रेमाने बनवलेत ना, घाईघाईत राहून जायला नकोत म्हणून. दे. सोहम, तू जरा येतोस का माझ्या बरोबर आपल्या रूम मध्ये? अरे मला कपाटातल्या वर ठेवलेल्या काही गोष्टी काढायला तुझी मदत हवी आहे. हो ग, पण मी. बबड्या जा ना, तिला काहीतरी हवंय ते काढून दे जा. असावरी का वागतेस असं? ते सर्टिफिकेट खोटं होतंय, पटलंय ना तुला? बॅग्स, लाडू, अजून रागावलेस? आता काय बोलू मी? जे झालं ते चांगलं झालं नाही. बाबांना कळलं आणि त्यांनी मला विचारलं तर मी त्यांना काय उत्तर देऊ? अगं पण तुला माहिती आहे ना ते सगळं खोटं होतं. असं तुम्ही सांगताय, पण ते सर्टिफिकेट मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. पोलिसांनी ते पाहू नये आणि तुम्हाला अटक करू नये म्हणून मी ते फाडून टाकलं. शेवटी कुलकर्ण्यांचे जावाई आहात तुम्ही. कुलकर्ण्यांच्या नावासाठी आणि तुमची लाज राखावी म्हणून मी असं केलं. अगं पण या विषयावरती मला अजून काही बोलायचं नाहीये. ठीक. खोलीत माझं काही सामान राहिलं का बघतो. बघू ना. अहो तुम्ही असे बसलायत का? हे बघा, तुमचं सगळं सामान मी अतिशय व्यवस्थित भरलंय आणि काही राहिलंच असेल तर ते बबड्याबरोबर पाठवून दे. दिसलं तर पाठवशील ना? घरभर पसरलेलं माझं मन कसं गोळा करशील आणि पाठवशील. काही बोललात का तुम्ही? काय? गेले काही दिवस मी जे काही वागलो, का वागलो हे विचारणार नाहीस? विचारून काय फरक पडणार आहे? जे घडलंय ते बदलणार आहे का? आणि खरं सांगू का, माझी काही तक्रार नाहीये, मला कसली खंत नाहीये आणि मला जाणून घेण्याची गरजही वाटत नाहीये. मला गरज वाटते असं आहे. तुला खरं सांगण्याची गरज वाटते. जे काय झालंय ते का झालंय हे कळण्याची गरज वाटते मला. नाही, मी माझ्या वागण्याचं समर्थन अजिबात करत नाहीये, पण ज्या चुकीची मी माफी मागणार आहे ती चूक नेमकी काय आहे हे तुला कळण्याची गरज वाटते.
हे बघा, मला तो विषय बोलायचाच नाही आता. बदललाय तुम्ही. नाही ग असं, मी बदललेलो नाहीये, खरंच बदललेलो नाहीये. मी फक्त बदलण्याचं ऍक्टिंग करतोय पेक्षा करत होतो. तू हवं तर शुभ्राला विचारू शकतेस. गेले काही दिवस जे काय चाललंय ते सगळं ठरवलेलं होतं, प्लॅन केलेलं होतं. तर मी जरा बाबड्या बनून बबडेगिरी करतो ना. बघूया तिला काय काय खटकतंय, समजतंय, जाणवतंय ते. तर रिमोट दे ना, घ्या. ऑन कर, मॅच लाव. आसावरी पण खूप चिडले माझ्या. तिला वाटतंय मी खूप पिऊन आलोय, आणि ते फक्त एवढ्यासाठी की तुला किमान कळावं की काय चुकतंय, कुठे चुकतंय. तुझ्यातली ताकद तुला कळावी, तुझ्यातला तो स्पार्क तुला दिसावा. आणि तो मलाच दिसला असावरी, काल दिसला. पण हे सगळं करताना कुठेतरी मर्यादा सोडली मी आणि तुला खूप दुखावलं. इतकं की आता तुझी माफी मागितली तरी तू मला माफ करणार नाहीयेस, मला माहिती आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी असावरी. खूप त्रास दिलाय तुला मी, यू नो. माझ्या आबोलीला खूप खूप दुखावलंय मी. एनिवे, मी माझी बाजू सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. देशील ती काय, दिलीच आहेस की. इथून तुझ्यापासून, घरापासून दूर जाण्याची शिक्षा. हो, आणि माझ्या शब्दाचा तुम्ही मान राखाल अशी माझी अपेक्षा आहे. दारापर्यंत सोडायला येणार नाहीयेस? आहो, डबा. चला येतो, आय मीन निघतो. सर मी शुभ्रा, अगं आमचं बोलणं झालंय. सर मी कॅब बुक केली आहे, येतच असेल. आई एक मिनिट, आपल्याला एकमेकांशी बोलायची गरज आहे, कारण या सगळ्यामध्ये सरांची एकट्यांची चूक नाहीये. शुभ्रा, अगं बाळा, मी म्हटलं ना आमचं बोलणं झालंय. आणि मला ते मान्य आहे. दोघं छान राहा. आसावरीची काळजी घ्या. बेस्ट लक. सर प्लीज. आसावरीचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी अंतिम आहे शोभा.
हे काय आहे? का मस्करी काय फक्त तुम्हालाच करता येते का? मलाही जमते थोडी थोडी. वर्षभरात तुमच्याकडनं एवढं नक्कीच शिकले मी. आणि माझा विश्वास आहे, मला कल्पना आहे तुम्ही काय करू शकता काय करू शकत नाही याची. अहो तुम्ही अशी किती सर्टिफिकेट दाखवा, पोलिसांना आणा, घरी डुलत डुलत या, पसारा करा, पण माझी श्रद्धा हाच पुरावा आहे. माझा तुमच्यावरती फक्त विश्वास नाहीये, माझी तुमच्यावर श्रद्धा आहे. आणि एकदा श्रद्धा असली ना की बाकी सगळं गौण असतं. केलेली नाटकही आणि दाखवलेली सर्टिफिकेटही. म्हणजे तू मला माफ केलंस असावरी? 7 जन्म हीच बायको मिळावी म्हणून मी आता व्रत करणार आहे. ते व्रत मी आधीच केलंय. हा, तुमची सुटका नाही माझ्यापासून 7 जन्म. अहो किती घाबरले मी. आणि तू आज मला किती घाबरवलं होतंस कल्पना आहे का तुला? हो, मग त्याआधी तुम्ही मला जे रडवलं पळवलं त्याचा काही हिशोब आहे का? मागितली ना माफी, खरंच चुकलं, सॉरी. पुरे या बसा. खरं सांगू तुम्हाला, पोलीस गेल्यावरती ना खरंच मी खूप विचार केला. तुम्ही ते सगळं करत होता जे बबड्याने आधी केलं होतं. म्हणजे बघा, सुरुवात झाली पसारा करण्यापासून. त्या दिवशी रात्री ते काय घेऊन आलात. तुझा नवरा बाहेर वणवण भटकतो आणि तू घरामध्ये डाळू झोपतेस. चल, मला भूक लागली आहे, मला जेवायला वाढ, जेवायला वाढ. काय असावरी यार, तुला साधं थालीपीठ बनवता येत नाही, यात मीठच नाहीये. काहीच कसं कळत नाही असावरी. शूज बघितलेस किती धूळ आहे याच्यावर. शे, हे असे शूज घालून जाऊ बाहेर मी? काय झालं? अहो तुम्ही बूट घालून काय फिरताय घरात? आणि काय हा चिखल करून ठेवलाय सगळीकडे? अरे यार, हे कोणी केलं यार? म्हणजे हा एवढा योगायोग कसा असेल असं मला वाटलं. मला कळत होतं कुठेतरी ना तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय म्हणून, पण मला ना शुभ्राचा काही अंदाज येत नव्हता. या सगळ्यात तिने तुमची साथ दिली ना. सासूला एकटं टाकून सासूच्या बाजूने न लढता तुमच्या बाजूने उभी राहिली ती. हे तिला मी आता खडसावून विचारणारच आहे, अगदी सासू सारखं. विचार विचार, नक्की विचार. शुभ्राला कान पकडून विचार आणि बबड्याला कान पकडून सांग. काय? हेच जे मला सांगितलंस ते. माझ्या वागण्यातलं तुला जे जे खटकलं होतं ते त्याच्या वागण्यातलं खटकलं होतंच ना. म्हणजे मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते, पण मी प्रयत्न केला होता ना त्याला सांगण्याचा. म्हणजे बघा ना, मी त्याला बबड्या म्हणणं थांबवलं होतं, मी त्याला पैसे द्यायचे थांबवले होते, मी त्याच्याशी अबोलाही धरला होता. बर, मग? नाही, पण बरोबर आहे तुमचं. जास्त काळ खंबीर नाही राहू शकले त्याच्या बाबतीत. करेक्ट. ज्या हक्काने मला सांगितलंस की बाबांच्या घरात हे सगळं चालणार नाही, त्याच हक्काने त्यालाही सांगू शकतेस ना तू. बरोबर आहे तुमचं, पण कसं सांगू? म्हणजे त्याला वडिलांची कमी भासू नये म्हणून दोन्ही जबाबदाऱ्या मी सांभाळण्याचा खूप प्रयत्न करत होते. वेळ प्रसंगी त्याला समजावून सांगायचे, मी कधीतरी त्याला दरडावायचाही प्रयत्न केलाय. पण काय, काही गोष्टी ना मुलांना नुसतं समजावून दरडावून नाही चालत. त्यांच्याशी ना मित्रत्वाच्या नात्याने बोलायला पाहिजे, तसं त्यांना सांगायला पाहिजे. आणि तशी ना मैत्री मी बबड्याशी कधी करूच नाही शकले. आलं लक्षात. त्याचा मित्र बनून त्याच्याशी बोलायचं आहे ना. टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. मी बनेन त्याचा मित्र. आणि बोलण्यापुरता नाही,
खरंच चांगला मित्र बन, ज्याच्याशी तो सगळ्या गोष्टी शेअर करू शकेल. ते म्हणतात ना, बापाची वहाण मुलाला व्हायला लागली की बापाने मुलाला मित्र म्हणायचं असतं. मी तर त्याला भेटलोच आहे या वयात. खरंच मी त्याचा बाप व्हायचा अट्टहास करायला नको होता. आधीच त्याचा मित्र झालो असतो तर. आता तुम्हा दोघांची मैत्री होणं अवघड आहे नाही. मनापासून ठरवलं ना असावे, काही अवघड नसतं. तर बघच मी काय करतो ते.